कबीर, कबीर, मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे. मी माझ्या घरात काही चेंजेस करतेय. म्हणजे माझ्या पत्रिकेत मंगळ आहे आणि त्यामुळे लोकांवर संकट येतात म्हणून नाही. ती सगळी फक्त अंधश्रद्धा असते. आई काय चाललंय हे सगळं? स्टॉप कॉलिंग मी आई. मी टीचर आहे आणि तू माझा स्टुडंट आहेस ना. मी तुझ्यासाठी डॉक्टर मोनिका श्रीखंडे, DS मेडिकल कॉलेजची डीन. गॉट इट? स्टे आउट ऑफ ऑल दिस. चलो, स्टे हियर. हे सगळे घरातले चेंजेस मी वास्तुशास्त्राप्रमाणे वगैरे नाही करत आहे. मी माझ्या स्टेटस प्रमाणे लाईफस्टाईल जगणारे असं ठरवलंय मी. अप मार्केट. पण या डाऊन मार्केट लोकांना काय कळणार आहे हे सगळं? आणि या घरातल्या चेंजेस ना रिनोव्हेशन म्हणतात. सो मी माझं घर रिनोव्हेट करतेय अप मार्केट लोकांसारखं. कबीर, याला रिनोव्हेशन म्हणतात. या डाऊन मार्केट लोकांना काय कळणार आहे? काय गे, काय बोलते ग तू? हा, काय बोलते? बोल ना, काय बोलते? माझ्याशी बोल. हे बघ, हे बघ, तुझ्या त्या पट्ट्या बिट्ट्या ना सगळ्या काढून फेकल्या मी माझ्या काड्या आणि लेपने माझ्या लेकाला बरं करल, कळलं ना? आणि हे बघ, माझ्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणारी तू कोण ग? राधा, कबीर, तुम्हाला म्हणून मी सांगतेय, यांना सांगा की मी कोण आहे ते. मी डॉक्टर आहे, डॉक्टर. तुमच्यासारखी नाहीये मी लोकांची चोरून चोरून माहिती काढणारी. आणि हे सगळं मी तुम्हाला मुद्दाम सांगतेय दोघांना, कारण ह्यांना असं नको वाटायला की ह्या जिंकल्यात. हे बघ, एवढा मास करू नको. मला अक्का म्हणतात, अक्का. त्या वाट्याला गेली ना का हिरव्या वाटाण्यासारखा चोलील तुला हिरवा वाटाणा. पण मी नाहीये तुमच्यासारखी. याची त्याची पत्रिका बघायला ना खोटा ज्योतिषी मी नाही पाठवत. ते सगळ्यांना तुम्ही करता. तुम्ही असली सगळी डाऊन मार्केट कामं फक्त तुमचीच आहेत आणि ही सगळी सुरुवात तुम्ही केली. हो मॅम, पण आता शेवट तुम्ही करा ना. मॅम प्लीज ऐका ना. मी नाही जाणार यात. तू आतमध्ये चल, आपण आतमध्ये जाऊन बोलूया ना. चल. मी कशाला आज जाऊ? मी काय चोरी केली का? तिला सांग, हे वाटाणा तू आज जा. कशाला तमाशा करते डॉली वहिनींसमोर? काय बोलले? डॉली डाली वहिनी? अरे ती तमाशा करते, तिला सांग आज जायला. आता पण मला कशाला चेकवते? मी काय बोललो तुला? अक्का, मी काय म्हणतो, आपण शांतपणे जाऊन या विषयावर चर्चा करूया. चल चल. अरे चल चल, आज जाऊया. हा, शांतपणे चर्चा करायला सांगतोय. मला सांगतोय तुझ्या घरात. मॅम, ऍक्च्युली चुकी आहे ना तुमचीच आहे. व्हॉट यू मीन? म्हणजे तुम्ही देवावर विश्वास ठेवलात. आता बघा ना, अक्का तुम्हाला वाटेल ते बोलतायत, पण तो तेव्हा काहीच बोलत नाहीये. राधा, तू गप ना. तुझं काय? मॅम तुम्ही ऐकू नका हिचं. नाही, राधा करेक्ट बोलते. नाही म्हणजे आता तू पण मलाच गप्प कर. अरे त्या अक्का हवं ते बोलतायत आपल्या मॅमना, पण तुम्ही त्यांना नाही गप्प करत आहेत ना. तू ना तो देवा. देवा आपण सांगतो. अक्के, तू पहिले आतमध्ये चल. अक्के चल, आपला ऐक. बोलला पोपट बोलला. मैना बोलली तसा पोपट बोलला. अगं हे साडीचं दुकान, तू जा. हिरवा वाटाणा, तू काय सांगते माझ्या देवाला? मॅम प्लीज तुम्ही तरी ऐका ना प्लीज. शट अप. मी पण नाही जाणार यात. आणि ही असली दादागिरी आणि गुंडागर्दीला मी नाही घाबरत. ही डॉक्टर्सची कॉलनी, डॉक्टर्सची. असे कुणी फालतू लोक बाहेरून येतील आणि मला ऐकवतील आणि मी आज जाईन, असं होणार नाहीये. या बाईंना आधी आज जायला सांगा. अक्के, देवा, तुझं काय का ना देवा? चल घेऊन जा. हे तिला घेऊन जा. हिरवा वाटाणा मला बोलते, मला. अक्के तुला आपली शपथ आहे. एक नंबर बाय, एक नंबर. अरे मुडदा बसवला तुमचा. माझ्या घरातच माझे दुश्मन आहेत. अगं कसं काय पण नाही. तू पहिले आतमध्ये चल. काने लय चापटवला रे. वाटवलं रे. ना तर चालता येत आहे ना बसता येत आहे. चाललंय काय यार हे?
ये पांडे, अरे कर ना काहीतरी. ए थांब, मी आलोच. अरे ये अरे हा कुठे गेला? आता मला काय माहित हा कुठे गेला. काय हा गब्बर आहे ना, अक्काच्या मागे लपलेला. याला काहीच मार बसलेला नाही. हा सुमडीत कोंबडी आहे. हा. अरे हबर, आपला वकील सवाल केला तर जवाब हाजीर. एक नंबर काला कुठे, एक नंबर. देवा, अरे गेले 2-3 दिवस मी तुझ्याच केसवर स्टडी करतोय, सारखा अभ्यास करतोय. पण तुला कळतंय का, तू पूर्णपणे अडकलास यात. अरे आमच्या वकिली पुस्तकात ना प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा आहे. पण तुझं हे जे काही प्रेम प्रकरण चालू आहे ना, आणि बाहेर ही जी काही सासू सुनेची भांडणं चालू आहेत ना, त्याच्यावर कुठल्याच पुस्तकात कुठलाही तोडगा नाहीये. सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने करावं लागतं, म्हणजे परस्पर समजुतीने. त्याच्या डोक्याला हात लावून काय होणार नाही. प्रेमात पडायच्या आधी या सगळ्याचा विचार करायला पाहिजे होता तू. नाहीतर काय. अरे एवढा चांगला बिझनेस चालू होता आपला. अरे अख्ख्या मुंबईवर राज करत होता हा देवा भाई. नाहीतर काय बाय, 2 बायकांनी फजिती आहे का, अशी अवस्था झाली बाय तुझी. ढोल वारला ढोल तुझा. डम 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 ढोल बाजे बाजे रे ढोल बाजे डम डम. काय आपल्याला सांग, तू कॉलेजला कशाला गेला होता रे? अरे म्हणजे काय, आपल्या पोरीला राधाला परत आणायला. आणि तिथे जाऊन केलं काय? डॉलीबाईंच्या प्रेमात पडला. नाहीतर काय. काय आपल्याला सांग, तुला राधाबाईला या घरी आणायचंय का नाही? अरे म्हणजे सवालच नाही. अरे राधा म्हणजे ना आपल्या दिलाचा तुकडा आहे रे. आणि डॉली वहिनी? अरे त्यानं तर आपण अख्खा दिल देऊन बसलोय. अरे आपल्या दिलाचा तुकडा ना आपल्या दिलाबरोबर आहे. काय काय करत तेच आपल्याला कळत नाही आता. बाय तुझं काय पण होणार नाही. बाजूला बाजूला चल, बाजूला. ए, अक्के, अक्के. चल दृष्ट काढायची, आल्या गेल्याची, भूताकेताची, शेजाऱ्याची, पाजाऱ्याची, त्या डालीची, कोणाची नको नजर लागायला. अक्के काय करतेस तू? अक्के अक्के काय काय केवढं घाणेरडा वास आहे हा. दूर करते. बघ बघ किती घाणेरडा वास येतोय. त्या डालीची नजर किती घाणेरडी आहे बघ. डाली डाली करत असतो. किती घाणेरडी नजर आहे बघ 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 बघ. त्याला लहान ठेव ना. घे ना, घे तुझी डाली वहिनी घे ना डाली वहिनी. घे वास घे. घाण वास सुटलाय. त्या डालीची नजर किती घाण आहे बघ. तिची नजर आपल्या घराला आणि माझ्या लेकराला लागली बघ तू. त्या वाटाणीला याच्यात टाकते म्हणजे वाटाणा असा उडेल टन टन टन. अगं ए डाली, अरे तिला थांबवा पहिले. अगं ए डाली ये की बार ये. बघ माझ्या लेकराला कशी नजर लागली. अगं बघ किती घाण वास येतोय. ए डाली ये ना, ये बाहेर ये. अगं माझं एवढं चिकन पोरग दिसलं, लागले त्याच्या नादाला. तरी मी मुर्द्याला सांगत होते त्या बाईच्या नादीत लागू नको, पण नाही ऐकते कमी याला. बघ घे वास घे. घाणेरडी नजर आहे तिची. ए डाली येते की नाही बाहेर ये. काय हे डाली? खरं तर तुम्ही मला डॉली पण नाही म्हणायला पाहिजे. माझं नाव डॉक्टर मोनिका आहे, डॉक्टर मोनिका, कळलं? आणि कसले वास येत आहेत तुम्हाला? इथे काही कसले वास बीस नाहीये. इथे सगळं खूप छान आणि प्लेझेंट आहे. आणि इथे यांना नाही वास येत दोघांना, तुम्हालाच काय येतो? आणि जर चुकून आला ना तर आम्ही एअर फ्रेशनर युज करतो. माय गॉड, या डाऊन मार्केट लोकांना काय कळणार एअर फ्रेशनर? कबीर गो गेट द एअर फ्रेशनर. मॅम राहू दे ना आता. कबीर गो गेट द एअर फ्रेशनर. ओके. ह्या डाऊन मार्केट लोकांना एअर फ्रेशनर काय आहे हे पण नाही कळणार. त्यामुळे ह्यांना दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ना घाण वास येत आहे. हे एअर फ्रेशनर आहे. 1 मिनिट. मॅम अक्के अक्के चल, अक्के चल, अक्के चल, चल अक्के चल, अक्के चल. Sorry. इट्स ओके. I didn't mean it. I'm so sorry. सेक्रेटरी. येस बॉस. कुठे घेऊन आलात मला तुम्ही? डॉक्टर मोनिका श्रीखंडेंच्या घरी जायचं होतं.
कंपाऊंडरचं घर वाटतंय सर. आजकाल कंपाऊंडरला जास्त डिमांड आहे. सिरियस. येस बॉस. मोनिका तू नाही, तुम्ही तर अजिबात नाही. तू मोनिका हाय. एक्सक्यूज मी आहे डॉक्टर मोनिका श्रीखंडे. मी कुलकर्णी सर. मी इंटिरियर डेकोरेटर आहे. ऑफकोर्स. आय मीन मीच बोलवलं होतं तुम्हाला. आपणच बोलवलं. हा प्लीज प्लीज कम इन. हो या प्लीज या ना. एक मिनिट. हो मी बाहेर चाललोय. सॉरी एक मिनिट. हा अच्छा हा. बॉस इथून नाही. तिकडे उतरा. उघडतो गेट. ओके प्लीज प्लीज. थँक्यू. ओके प्लीज कम इन. हे आमचं घर. हे? बसा ना. बसतो. थँक्यू. पिंकी पाणी आण ना. सेक्रेटरी. ओके अरे आता घर दाखव. ऍक्च्युली मॅम घर कुठे आहे? म्हणजे आमचे सेक्रेटरी गेले तिथून तुमचं घर सुरू होतं का? नाही आपण आत्ता जिथून आलो ना तिथे माझं घर आहे. म्हणजे हे आपण घरातच आहोत. एक मिनिट. हे घर आहे? हे घर आहे तुमचं? अहो, काय? अहो 4 भिंतींचं घर असतं का कुठे? म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय? 4 भिंतांचं घर नसतं. तुम्हाला काय 40 भिंतांचं घर हवंय? तुम्ही कधी आमच्या ताईतल्या घरात आलात का? म्हणजे पाऊल ठेवलं की घर संपलं, डायरेक्ट भिंत. आणि तुम्ही म्हणता हे घर नाहीये. अहो हे घर नाहीच आहे. हा ना बंगला आहे, बंगला. कळलं ना? आणि या बंगल्याच्या या हॉल मध्ये आम्ही 40 लोक झोपू शकतो. आणि यांच्या बेडरूम मध्ये आम्ही 20 लोक झोपू शकतो. नाही मॅडम, म्हणजे यांना कळलं पाहिजे ना किती लोक राहू शकतात ते. आणि तुम्ही म्हणता हे घर असतं. बोला, हे मोठं घर आहे. हे मोठं घर आहे. मोठ्याने बोला, हे मोठं घर आहे. हे मोठं घर आहे. पाणी घ्या. नाही हे कसं म्हणू शकतात की हे घर नाहीये मॅडम? नाही यांना सांगायला पाहिजे ना. पिंकी बोला, मोठं घर आहे. सॉरी, हे मोठं घर आहे मॅडम. नमस्कार, मी पिंकी. मी गोपाळाश्रम सोसायटीची सेक्रेटरी आहे. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, घरात पाणी येत नसेल, लाद्या लावायचे असेल, गटाराचं पाणी चिरलं असेल, तर तुम्ही मला सांगू शकता. पिंकी ते इंटिरियर डेकोरेटरच आहेत. हा चला तुम्ही जरा तिकडे जा. कुठे गेला होता? बघितलं? येस बॉस. बॉस हा खूपच छोटं घर आहे. म्हणजे मोठं घर आहे. मला सांगा तुम्ही काय काय काम केले आधी? मी सांग जरा यांना. अमित जींचे 3 बंगले कोणी बांधले? मी. अमिताभ बच्चन. सचिन जींचे फार्म हाऊस कोणी बांधला? मी. सचिन तेंडुलकर. अंबानीचा 7 मजल्याचा टावर त्याची 4 मजले कोणी बांधले? मी. सॉरी, कोण आहे? नाही जाऊ दे, ते इतकं महत्वाचं नाहीये पिंकी. हा जाऊ दे. कंगनाचं ऑफिस कोणी बांधलं? यांनी ते बांधायचं राहिलं ना. काय ते फार छोटं होतं ना तुमच्या घरासारखं. बरं मला जरा प्लीज तुम्ही कॉस्टिंग सांगता का काय होईल? सांगतो. फार तर तुमच्या घराचं होईल 75 लाख होतील. काय? हो, घर बांधायचंय, चाळ विकत नाही घ्यायची. हा एक मिनिट. तुम्हीच म्हणालात ना मोठं घर आहे म्हणून. म्हणजे 60 माणसं म्हणतायत तर एका माणसाला 1 लाख म्हणजे 60 लाख होतात. आणि हे बरोबर बोलले, 75 लाख. करेक्ट. मी चहा घेऊन येते. कसं आहे आम्हाला ना एवढं कामच करायचं नाहीये. अहो
25 लाखचं तर रिनोव्हेशन होणार. 50 लाख सरांची फीस. 50 लाख तुमची फी आहे? जरा फी जास्त आहे, आम्हाला परवडणार नाही ना. 1 मिनिट, मग मला बोलवलं कशाला तुम्ही? काय माझा खर्च माहिती का तुम्हाला काय? अहो माझ्या फक्त एका सिटिंगचा चार्ज केवढा होतो? अहो परवडणार नाही. तुम्ही तरी मला बोलवलं, माझा वेळ खर्च केला तुम्ही. माझ्या येण्याचे 2 लाख रुपये झाले हो. तुम्ही देणार आहेत का? हे सगळं भरून काढणार आहेत का तुम्ही? एक्सक्यूज मी, एक मिनिट मॅम प्लीज. कॅन यू जस्ट एक्सक्यूज अस? हा ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण जरा लवकर. हा हो, काय ऍक्च्युली मला ना सलमानकडे जायचंय. हो, त्यांचं आणखी एक बेडरूम बांधायचंय म्हणून. तुम्हाला माहिती नाही ना मी कोण आहे. मी काय म्हणतोय की आपल्या घरातच इंटिरियर डेकोरेटर असताना तुम्ही बाहेरच्या का बोलवलं? घरात कोण आहे आपल्या? मॅम असं काय करताय? देवा त्याची कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे ना. मी कम्प्लिटली विसरले होते. हे बेस्ट आहे. तू एक काम कर, तू देवाना फोन कर. तसे ते त्या अक्काच्या कटकटीला कंटाळलेस बोलवून. आली मोठी शाने, मला शानपणा शिकवते. आणि हे आमचं नंदीबाई. देवा भेटायला येशील का? गुबी 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 काटीस खुटीस गुबी 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 गुबी. अरे महाराजांनी काल काय सांगितलं? हा, तुझा टाइम एकदम खराब चाललाय ना, संकट येईल म्हणालेत ना. तेव्हा अरे मी तुला किती वेळा सांगितलं त्या बाईच्या नादाला लागू नको लागू नको, पण तू ऐकतच नाही. आणि आता जर का तू तिला भेटायला गेला तर बघ काय करते मी तुला. कुठं चाललास तू? जरा दुकानात जाऊन. ए मुडद्या, मला कळत नाही का कुठं चाललंय? अगं पण ते आपल्याला जावं लागतं ते. ए मुडद्या, तू जर का बाहेर गेला ना तर तुला मी अशी कुठून काढते सांगून ठेवते. अगं अख्खे पण आपल्याला जावं लागेल दुकानात, ते मोबाईलचे सेल संपलेत म्हणून. अच्छा असं? हात दे मला. हा चल. थांब, तू कशाला हात देतो? मी सुटते. मुडद्या, हे बघ, हे काय आहे? हा काय आहे? हा पत्रिका आहे. अरे त्या बाईने मला चॅलेंज दिलंय की पत्रिका जिंकतात का तिचं प्रेम. देवा मी तुला हात जोडून विनंती करते रे, त्या बाईच्या नादाला लागू नको लागू नको. मला माहितीये मला माहितीये माझा देवा माझा ऐकणार. हा देवाचं प्रेम आहे ना अक्कावर, ऐकणार ना माझे सोनू? ऐक सोनूलो. आय एम सो सॉरी, पण ना तुमच्या हे फीस आम्हाला परवडणार नाहीये. हवं तर तुमचे अपॉइंटमेंटचे चार्जेस आम्ही देतो. 1 मिनिट, अपॉइंटमेंट गेली. ही फी तुम्हाला जास्त वाटते? हा काय डीन आहात की कोण आहात? तुमच्यासाठी मी कमी फी सांगितली. हो हे बघा. 1 मिनिट, कोण तू? हा मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी बोलतोय ना, डील करतोय ना. हा एवढ्या मोठ्या मोठ्या डील केल्यात माहितीये का आम्ही? अरे डाऊचा अपार्टमेंट कोणी डिझाईन केलं? गवळीचा फ्लोअर कोणी डिझाईन केला? हा अरे मी बोलेन ते बजेट फायनल, मी बोलेन ते डिझाईन फायनल. मी बोललो मानाखाली. माझ्या पुढे ना कोणाचा आवाज निघत नाही. हा माझ्या पुढे सगळ्या थरथर असेल. फुकट सगळं काम फुकट करून देतो. माझ्याकडून पैसे देतो तुम्हाला. ते आपण तुमचं सगळं घर बदलून टाकूया. फुकट, खरंच मी सगळं फुकट करून देतो काम. ताई हो अचानक काय झालं तुम्हाला सर? सर मी 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 कुठला सर? अहो हे सर, हे देवा भाई सर. आजच्या गावात याने आपल्याला ओळखलं का काय? शपथ, हा सगळ्यांना सांगायचा की आपण डॉन होतो ते.